10 गुंठ्यात जर बघितलं तर 450 किलो माल निघते तुमचा. होय बरोबर. बरोबर आहे. 400 आता 2 तोड्यामध्ये 400 माल आलाय. म्हणजे जर बघितलं तर 3 तोड्याचा माल बघितला तर टनाच्या पुढे गेला. होय होय बरोबर की नाही? बरोबर आहे. भेसळ डोस टाकल्यामुळे पानं वगैरे हिरवीगार काळोखी आहे तशी राहिली. हा. परत प्लॉटला म्हणजे व्हायरस बिरचा काही प्रॉब्लेम आला नाही. बरोबर. पिव्यामध्ये काही भरपूर फुटवा आता तुम्हाला दिसतेच की. फुटवा आहे भरपूर. मालाची क्वालिटी काय आहे, कशी आहे सर? मालाची क्वालिटी आहे ना बघा की, एक नंबर क्वालिटी आहे. आता माल जर बघितला एकसारखा आणि हिरवागार माल आहे. त्याला काय तुम्ही औषध वगैरे वेगळं काय फवारणी करायला लागली तुम्हाला? नाही काय रोगामध्ये काय बदल वाटते सर तुम्हाला? रोगामध्ये काय एवढा काय प्रॉब्लेम नाही. रोग काय अजूनपर्यंत आलेलाच नाही. म्हणजे रोग अजिबात आलेला नाही. रोगासाठी काय सेपरेट फवारण्या वगैरे घ्यायला लागल्या जास्त? नाही काय. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगायचं सर. माझं नाव अनिकेत पांडुरंग पाटील, राहणार पाडे बुद्रुक, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. तुमचा मोबाईल नंबर सांगा ना सर. 93 73 89 86 24. बरं, आता आपण तुमच्या काकडीच्या प्लॉट मध्ये आलोय. बरोबर. बरोबर. किती दिवसाचा प्लॉट आहे साहेब? हा तरी 50-55 दिवसाचा प्लॉट आहे. 50-55 दिवस झाले. आता महिना चालू आहे फेब्रुवारी. म्हणजे साधारणतः जानेवारी डिसेंबरच्या एंडिंगला लागवड झाली. डिसेंबर एंडिंग. त्यावेळी थंडी होती का? थंडी भरपूर होती. म्हणजे बी लागण केलेली का तुम्ही हे केलेलं? बी लागण केलेली. बी लागण केली. बी लागण. बरं, याला बेसल डोस मध्ये काय काय वापरलेलं सर? कृषीधन 10-26-26 आणि मित्राचा असा आपण बेसल डोस टाकलेला. होय. बरं, बेसल डोस टाकल्यानंतर बी लागवड केलेली. बरोबर. होय. बी उगवलं का? म्हणजे थंडी होती, व्यवस्थित उगवलेलं? उगवलं की. सगळं बी एकसारखं उगवलेलं? उगवलं. बर. भेसळ डोस टाकल्यामुळे पानं वगैरे हिरवीगार काळोखी आहे तशी राहिली. परत प्लॉटला म्हणजे व्हायरस बिरचा काही प्रॉब्लेम आला नाही. बरं. पिव्यामध्ये काही भरपूर फुटवा आता तुम्हाला दिसतेच की. फुटवा आहेत भरपूर. आता सर माल किती निघतोय? माल आता निघतोय 400-450 किलो. एक दिवस आड 450 किलो माल. 450 किलो माल. बर, मालाची क्वालिटी काय आहे, कशी आहे सर? मालाची क्वालिटी आहे ना बघा की, एक नंबर क्वालिटी आहे. आता माल जर बघितला एकसारखा आणि हिरवागार माल आहे. त्याला काय तुम्ही औषध वगैरे वेगळं काय फवारणी करायला लागली तुम्हाला? नाही काय. रोगामध्ये काय बदल वाटते सर तुम्हाला? रोगामध्ये काय एवढा काय प्रॉब्लेम नाही. रोग काय अजूनपर्यंत आलेलाच नाही. म्हणजे रोग अजिबात आलेला नाही. रोगासाठी काय सेपरेट फवारण्या वगैरे घ्यायला लागल्या जास्त? नाही काय. आता ही व्हरायटी कुठली आहे सर? नाझिया F1. नाझिया F1 ही व्हरायटी आहे. आता सर हे बघितलं तर ह्या व्हरायटीला थंडी चालत नाही. म्हणजे थंडीत ही येत नाही. बरोबर आहे? बरोबर आहे. थंडीत येत नाही. आणि दुसरी गोष्ट काय होते, माल निघत नाही. बरोबर. आता तुमचं क्षेत्र किती आहे सर? 10 गुंठ आहे. 10 गुंठ्यात जर बघितलं तर 450 किलो माल निघते तुमचा. होय. बरोबर. बरोबर आहे. प्लॉट बसल्यात. आणि आता रेट किती आहे सर? रेट आता 20-22 रुपये चालू आहे. 20-22 चालू आहे आता. आणि मध्ये बघितलं तर 30-35 वर रेट गेला होता. मालाची आवक आहे का सर मार्केटला? माल कमी आहे. माल कमी आहे याचा अर्थ थंडी असल्यामुळे माल निघत नाही. आणि तुमचा माल एवढा काय कारण आहे? काय हेच की आपलं कृषीधन आणि मित्रासाठी आपल्याला म्हणजे तुम्ही जे बायो NPK असेल किंवा जे कृषीधन म्हणून खत टाकलं आपलं, होय, त्यानं हा तुम्हाला बदल दिसतोय. बरोबर की नाही? बरोबर आहे सर. आता तुम्ही आता हे करतायच म्हणजे कृषीधन वगैरे वापरतायच. तुम्ही इतर काकडी शेतकऱ्यांना काय संदेश द्याल? काय तिन्ही वापरावं, चांगला आहे. कमी पैशात परत पिकाला रोगराई काय येत नाही. म्हणजे पैसे कमी आहेत, म्हणजे खर्च कमी आहे आणि उत्पन्न जास्त आहे. उत्पन्न रासायनिक गेला तर 2200-2400 रुपयाला पोतं झाले. बॅग झाल्या 550 रुपयाला बसते. 4 येतात. एका पोत्याच्या 4 येतात. आणि ताकद जर बघितली तर ताकद भरपूर आहे. ताकद आणि खायला पण चांगला आहे. टेस्ट कशी आहे? काय नाही याला. आम्ही मागच्या वेळी केली ती जरा शेवटला कडवट लागायची, तर ही काकडी गोड लागते. ही काकडी गोड लागते. तर म्हणजे काय रासायनिक निम्मी खाली की निम्म्यापासून खाली कडू लागायची काकडी. कडू लागायची. आणि आणि ही जर खाली तर आता ही काय नाही, पूर्ण बुडक्यापर्यंत जरी खाली तर कडू लागत नाही, गोडच लागते. आता जर फुटवा बघितला सर तर फुटवा भरपूर आला. आणि आता माल कधी तोडलेला सर? माल कालच तोडलाय. आता काल माल तोडलाय तरी पण माल बघा, तर माल तयार आहे. आता भरपूर माल आहे असा. म्हणजे काल माल तोडून सगळं आज माल दिसतोय भरपूर. होय, दिसतोय. आता एवढे जर फुटवे बघितलेत, म्हणजे एवढे फुटवे आहेत, त्याचं काय कारण आहे सर? कारण काय आळवण्याचं.
बायो एनपीके. बायो एनपीके. याच्या आधी एवढं म्हणजे तुम्ही रासायनिक मध्ये एनपीके देत होता त्याने काय प्रॉब्लेम व्हायचा आणि आता काय प्रॉब्लेम येते? त्यानं मग प्रॉब्लेम जरा व्हायरसची शक्यता जास्त असायची. म्हणजे रासायनिकचं एनपीके दिलं की व्हायरस जास्त यायचा होय. आणि हे एनपीके दिल्यावर काय एवढा व्हायरसचा काही प्रॉब्लेम येत नाही. व्हायरस आता तुमच्या प्लॉट मध्ये कुठंच दिसत नाही. सगळा प्लॉट जर बघितला फिरून आणि एक समान वाढ आहे प्लॉटची. एक याच्या आधी असं व्हायचं का हो सर? मागं पुढं प्लॉट होता. मागं पुढं व्हायचा म्हणजे होय. कुठं लहान असायचा कुठं मोठा मोठा यायचा. असायचा. आणि आता बघितलं तर एकसारखा आहे. एकसारखा आहे. आणि दुसरी गोष्ट किडीमध्ये काय तुम्हाला बदल वाटते सर? किडीमध्ये काही एवढं काही कीड पडलेलीच नाही. नाहीतर थ्रिप्स, मावा, पावडर मिलिटरी, पावडरी मिल्डूस आणि डावण्या सगळ्यात जास्त असतो. डावण्या डावण्या जास्त भुरी आहे. डावण्या अजूनपर्यंत काही आलेलंच नाही. दिसायलाच अजिबात. नाही. आता तळापासून बघितलं तर डावण्या कुठंच डावण्याचा डावण्या स्पॉट नाही. अजून पण आलेला दिसत. मेन महत्वाचे काकडीचे काय हा. आहे लॉंग रनिंगला जरी आमचे माल जातो एकतर कोल्हापूर नाही तर रत्नागिरी. रत्नागिरी मार्केटला. तरी ह्यो माल काय माहिती आहे हा. काय जरी ह्यो माल रासायनिक वर असला हा. तरी असा पातळ होतो. म्हणजे मऊ बिलकुल पडते मऊ मग. पडतोय हा. आणि ह्यो असा आवाज येतो. म्हणजे ह्या मालात आता ह्यात बघितलं सर तर पाणी एकदम कमी आहे पाणी कमी आहे. आणि गर जास्त आहे. गरज गरज असते. आणि काय होतंय हा. जरी आज माल आपल्याला समजा मार्केट बंद असेल काय असेल चुकून एखाद्या वेळेला होतोय हा, हा. तरी आजचा माल उद्या जरी घालवला हा. तरी काही फरक पडत नाही. म्हणजे ओळखत हाय नाही असं व्यापाऱ्यांना. हाय असं माल राहतो. रासायनिक मध्ये आणि ह्यात किती फरक आहे? भरपूर फरक आहे. रासायनिकला खर्च जास्त व्हायचा की कमी व्हायचा? खर्च जास्त व्हायचा. उत्पन्न कमी होतं. उत्पन्न कमी होतं आणि खर्च जास्त जास्त होतो. आणि व्हायचा. आता बघितलं तर आता उत्पन्न जास्त आणि खर्च कमी आहे. खर्च कमी आहे कमी आहे. आणि माल माल बी चांगला आहे. आम्हाला काय वाटत 200 ते 300 किलो माल निघेल त्याच्यावरती काय जाणार नाही. आता थंडीमुळे. किती तोडे झालेत सर? आता ह्यो 5वा तोडा असेल. 5वा तोडा आहे. 5 तोडे झालेत. होय. 5 तोड्यात 400 आता 2 तोड्यामध्ये 400 माल आहे. आलाय. म्हणजे जर बघितलं तर 3 तोड्याचा माल बघितला तर टनाच्या पुढे गेला. होय होय बरोबर की नाही? बरोबर आहे. गाडीतल्या गाडीतच बॅगा जातात. आमच्या गाडीतनं खाली उतरायला बी लागत नाही बॅगा. बॅगा गाडीतल्या गाडीतच गाडीतल्या गाडीतच जातात. ह्याच्या आधी उतरून आपण ठेवून यायचं ठेवून यायचं. आणि मग दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी सौदा. सौदा व्हायचा. यावर्षी उलट व्हायला उलटं लागले. व्हायला लागले. गाडीतल्या गाडीत माल. गाडीतल्या गाडीतच. चालतंय सर. धन्यवाद सर. धन्यवाद.